नमस्कार. पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया ही विशेष बातमी, ज्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहे. असा सराईत गुन्हेगार जो आहे त्यानं सोबत राहणाऱ्या एका महिलेवर जबरदस्तीनं पाशवी लैंगिक अत्याचार केल्याची घटना नाशिक इथे घडलेली आहे. तिच्यावर लैंगिक अत्याचार करून मारहाण केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी किरण मोहन पिल्ला, मूळ राहणार केरळ, आणि आता सध्या नाशिकमध्ये वास्तव्यास होता. हा सराईत गुन्हेगार आहे आणि त्याच्या विरुद्ध नाशिक शहरासह जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे सुद्धा दाखल आहेत. फिर्यादी महिला आणि आरोपी किरण पिल्ला हे दोघे एकमेकांच्या ओळखीचे असून ते सोबत राहत होते. दिनांक 5 नोव्हेंबर 2024 ते 9 डिसेंबर 2024 या कालावधीत ते पाथर्डी गाव परिसरात एकत्र राहत होते. त्यावेळेस आरोपी पिल्ला यानं पीडितेची इच्छा नसताना तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यावेळेस त्यानं पीडितेची इच्छा नसताना तिला शारीरिक इजा होईल या पद्धतीनं, अक्षरशः घृण पद्धतीनं तिच्यावर पाशवी बलात्कार केला. या प्रकाराला विरोध करण्यात आला असता आरोपी पिल्ला यानं पीडितेला बेदम मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ सुद्धा केली. वारंवार होणाऱ्या या त्रासाला कंटाळून अखेर पीडितीनं इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये आरोपी किरण पिल्ला याच्या विरुद्ध बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हे दाखल केलेले आहेत. याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर बारी हे करीत आहेत. पोलीस माझा न्यूज करिता स्वप्नील गोविंद, नाशिक. पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क